रोह्यात मृत्यूचा सापळा, दमखाडी नाक्यावरचा नाल्यावरचा स्लॅब कोसळला, 8 वाहनं नाल्यात, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप. रोहा शहरातील दमखाडी नाक्यावर गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नाल्यावरील तब्बल 25 ते 30 वर्ष जुना स्लॅब अचानक कोसळल्यानं 8 दुचाकी आणि रिक्षा थेट नाल्यात पडल्या. सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीनं वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली. नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी घटनास्थळी भेट देत तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले असून पाणी पुरवठा खंडित झाल्यानं इमारतींसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात येणार असल्याचंही सांगितलंय. मात्र धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 25 ते 30 वर्ष जुन्या मोरीचे स्ट्रक्चरल ऑडिट कधीच झालं नव्हतं. त्यामुळे नगरपालिकेच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला. भर गर्दीच्या ठिकाणी घडलेली ही घटना भविष्यातील मोठा इशारा मानली जात असून शहरातील सर्व जुन्या मोऱ्या आणि पुलांचं तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची जोरदार मागणी आता जोर धरते. TV7 मराठीसाठी सत्यप्रसाद आढाव, रोहा, रायगड. कोलाड रस्त्यावरती दमखाडी गावाजवळ ही मोरी खचलेली आहे. जवळजवळ 25-30 वर्षापूर्वीची ही मोरी आहे आणि ह्या घटनास्थळी जसं आम्हाला कळलं तसंच माझी संपूर्ण टीम, मी उपनगराध्यक्ष साहेब असतील, CO साहेब असतील आणि माझे सर्व सन्माननीय सभापती, नगरसेवक आम्ही तात्काळ इथे दाखल झालो आणि ठेकेदारांना देखील आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर ही मोरी जी आहे सगळं आता क्लिअर करून घ्यायचं आहे. आपण बघू शकता JCB असेल, डंपर असेल, सगळं घटनास्थळी पोहोचलेलं आहे. बॅरिकेशन आणि ढोकापट्टी लावून आपण हा एरिया देखील सिक्युअर केलेला आहे. पोलिसांच्या मदतीने आपण ट्रॅफिक देखील बायपास रोडकडे डायव्हर्ट करणार आहोत. पाणी सध्या कुठे अफेक्टेड, पाण्याची लाईन सध्या अफेक्टेड झालेली नाहीये. फक्त एका बिल्डिंगची पाण्याची लाईन अफेक्टेड झालेली दिसलीये, तर त्या बिल्डिंगला देखील आपण टँकरने पाणी पुरवठा करणार आहोत. आणि एकदा क्लिअर झालं की उद्यापासूनच ठेकेदाराला आदेश दिलेले आहेत, सूचना तशा दिलेल्या आहेत की उद्याच हे काम लवकरात लवकर सुरू करायचे आहे. त्या घटनेला जबाबदार कोण आहे? घटनेला जबाबदार असं कोणाला म्हणता येणार नाही, कारण का ही आपण बघू शकता की ऑरेंज अलर्ट देखील दिलेला आहे. त्यामुळे आठवड्याभरापासून पाऊस हा पडतच आहे आणि त्याच्यामुळे त्या वातावरणामुळे देखील ही मोरी देखील जुनी झालेली होती, त्याच्यामुळे ती खचलेली आहे. बऱ्याच वर्षापूर्वींची मोरी होती मॅडम, ऑडिट करण्यात आलेलं होतं की नव्हतं? असं ऑडिट असं ॲक्च्युली ऑडिट केलेलं नव्हतं आणि असं ऑडिट आपण करणार नाही. व्हिज्युअली जे काही दिसत होतं त्याच्यावरून तेवढी खचेल अशा प्रकारचा अंदाज देखील आला नव्हता, पण आता झालंय. सुदैवाने कुठलीही जीवितहानी देखील झालेली नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर काम करण्याचे आदेश नगरपालिकेने दिलेले आहेत. नालेसफाई करण्यात आली त्यावेळेला हे लक्षात आलं नाही का? नालेसफाई आपण अत्यंत प्रकर्षाने सगळीकडेच केलेली होती आणि तेव्हा असं काही लक्षात आलेलं नव्हतं. जिथे जिथे लक्षात आलं तिथे तिथे आपण मोऱ्यांची कामं करून घेतलेली आहेत. अनेक ठिकाणी रोह्यात जसं छत्रपती शिवाजी नगर असो तिथे त्या मोरीचं काम देखील चालू करणार आहोत. मेंढ्या स्कूल जवळची मोरी असो, धनगर आहेत, अंधर आहेत, अनेक ठिकाणी जिथे लक्षात आलं तिथे प्रकर्षाने कामं केली गेलेली होती आणि आता इथे काही लक्षात आलं नव्हतं आणि मोठी मोरी म्हणजे एरिया पण जास्त होता, त्यामुळे असं कोणाच्याही व्हिज्युअली पण लक्षात आलेलं नव्हतं. पण